वायकोळे वस्ती भोसले वस्ती ह्या सलगीच्या वस्त्या 4-5 त्या वस्त्यांना सिंगल फेजचा निधी मिळवून द्यावा म्हणून विनंती केली दादा. त्या शब्दात तुम्ही पाळलाय. आम्हाला 7 लाख रुपये त्या वस्तीचा तुम्ही द्यायचे त्याबद्दल आभार आहे. त्या भूमिपूजन समारंभाच्या बोर्डाचं उद्घाटन आदरणीय नाना दादा नानांचे सर्वच सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते संपन्न होते आणि ते करावा अशी त्यांना विनंती गेल्या 3 वर्षापासूनचा जो प्रश्न रखडलेला होता त्या संदर्भात आपल्या बागल गटाच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांची मागणी होती की या वस्तीवर आमच्या सिंगल फेजचा निधी कुठल्याही माध्यमातून बसून द्यावा. बायासाहेबांनी तिथे साहेबांनी आदरणीय तिथे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदरणीय बायांनी आपल्या मागणीला मनावर घेऊन त्याची दखल घेऊन जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेमध्ये त्यांची सदस्य म्हणून निवड झाली की पहिल्यांदा आपल्या निमगाव हवेली येथील त्या वंचित असलेल्या रोकडे वस्ती त्याला संलग्न वायकोळे वस्ती भोसले वस्ती चव्हाण वस्ती जवळपास व्हायचं इथे 4-5 वस्त्यांचा मोठा ग्रुप आहे. 50-60 लोकांची लोकवस्ती तिने माझी सुद्धा सोय नव्हती लाईट नसल्यावर अशा कठीण प्रसंगाला आम्ही सातत्याने 3 वर्ष संघर्ष केला. आपल्या आशीर्वादाने आपल्या मार्गदर्शनाखाली आमच्या मागणीला होकार दिला आणि तो मागणी आम्ही पूर्ण केली. त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी रेट आपण पूर्ण तर 7.5 लाख रुपये निधी दिला. त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपला आभार मानतो. तसेच आम्हाला आमची ग्रामपंचायत निवडून आली होती पण आमच्या अंतर्गत वादामुळे फुटाफुटी झाली ती म्हणून सगळ्याची पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून आमच्या एका वस्तीवर गेल्या 3-4 वर्षापासून भारत जगताप मेंबर आहेत. त्यांच्याजवळ एक पोपट जगताप यांची वस्ती त्या वस्तीला बायसेप लाईटची सोय नाही, रस्ता नाही. त्यामुळे आम्ही भविष्य काळात आमच्या हातात ग्रामपंचायत आल्यावर आपण दिली साहेब आमदार झाल्यावर आम्हाला पुन्हा त्या रस्त्याला निधी द्या. पण तत्पूर्वी आता दलित सुविधा योजनेच्या अंतर्गत छोटासा व्हायना त्या वस्तीवरच्या मुलाबाळांची रात्रीची सोय व्हावी म्हणून दादा आदरणीय नेत्यांना मी विनंती केली की त्या वस्तीवर एक छोटासा व्हायना पंप देवा द्यावा. तो पण देवा भारत आबा आपल्याला साहेबांनी दिला त्याच्याबद्दल मी आभार मानतो. मग आता मी विनंती केली की तुम्ही तिला नियोजन समितीचे सदस्य झाल्यावर माझ्या त्या रस्त्याला काय कावणे एक निधी टाका म्हणून बाहेरनी पुन्हा खडी करण्यासाठी थोडा कावणा पण चांगला रस्ता व्हावा मजबूत व्हावा म्हणून 4 लाख रुपये टाकलेत. आणि बायांच्याच विचारांनी त्यांच्या सल्ल्याने मी गणेश चिवटे म्हणून आहे त्यांना म्हणलं तुम्ही पण काहीतरी निधी टाका. म्हणजे त्या दोघांच्या फंडात मधून गणेश चिवटे बी भाजपचे पदाधिकारी आपण पण भाजपचे पदाधिकारी म्हणून नेत्यांची निवड झाली. कार्यकर्ते ठीक आहे नेते म्हणून भविष्यात तो रस्त्याचा कायमचा प्रश्न निकाली काढावा म्हणून बायसाहेबांचा आणि गणेश चिवटेंचा तो निधी त्या रस्त्यावर पडणार आहे. त्याही रस्ता तुम्ही आम्हाला दिला, आमच्या शब्दाला मान दिला. सगळ्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो. निमगाव या गावाच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमात आदरणीय दीदींच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन मंडळातून जो काही निधी निमगाव गावाला देण्यात आला या गावाच्या भूमिपूजनासाठी किंवा शुभारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला आणि जे उद्घाटनासाठी आवर्जून थांबले भूमिपूजनासाठी आवर्जून थांबले ते आमच्या आदरणीय लाडके भोसले नाना, व्यासपीठावरचे आदरणीय दिनेश दादा, चिंतामणी दादा, गोविंद हनपुडे सर्व मान्यवर. वेळ बराच झालेला आहे, पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता आहे. गारायत का पाऊस आमचे लाडके आदरणीय तात्या, मला निमगाव कोळगावच्या बाबतीत एकच सांगायचं होतं. हे आपलं जे फंड मला आता रोकडीने आठवण करून दिली, हा जो फंड ह्याच्यातून पडला जिल्हा नियोजनमध्ये सिंगल फेजिंगसाठी, करमाळा तालुक्यात पहिलं सिंगल फेजिंगच्या कामाचं भूमिपूजन मीच केलं होतं आणि ते आपल्या कोळगाव निमगाव परिसरातच झालं होतं, पठारवाडीवर झालं होतं. तुम्हाला आता आठवण करून दिल्यावर मला लक्षात आलं. तुमच्या विकासाच्या कामाच्या बाबतीत
रश्मी दिदी असतील, मी असेल, आम्ही सदैव तत्पर राहून आपल्या कामात कायम राहू एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. बघा रोकडे वस्तीवर सांगितले तसंच ह्या रस्त्याचा सुद्धा प्रश्न दिलीप साहेबांच्या नेत्यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावणार आहे. भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी भाईसाहेबांना दिलीप साहेबांच्या पाठीशी आशीर्वाद द्यावा एवढी सगळ्यांना विनंती करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं नेत्यांच्या पाठीशी जाहीर करतो. पुढील कार्यक्रम जाऊ. आज निमगाव हवेली येथे पुनर्सित गावठाण आहे. त्या पुनर्सित गावामधून खऱ्या अर्थानं मागच्या 3-4 वर्षापूर्वीपासून आमच्या रोकडे, वायकुळे वस्ती, भोसले वस्ती ह्या वस्तीला गेल्या 3 वर्षापासून वीज पुरवठा खंडित होता. तो वीज पुरवठा सुरळीत व्हावा अशी मी सातत्यानं त्या रोकडे वस्तीवरच्या लोकांच्या माध्यमातून आदरणीय रश्मी दिदी बागल, संबंधित अधिकारी, नंतर आदरणीय दिग्विजय भाई बागल यांना सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्या ठिकाणी सिंगल फेज वीज पुरवठा सुरू व्हावा अशी आमची सातत्याने मागणी होती. त्या पद्धतीने आम्ही सर्व पाठपुरावा केला होता. त्याची सँक्शन घेतले होते, एस्टिमेट तयार करून, पण निधी नव्हता. गेल्या मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या गावातल्या काही लोकांनी त्यांना बोलथाप देऊन आम्ही रस्ता करतो, आम्ही तुमच्या वस्तीला सिंगल फेज लाईट देतो, ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही. परंतु माझी जबाबदारी म्हणून त्या रोकडे वस्तीला मी आदरणीय नेते यांची दिग्विजय भाई बागल यांची जिल्हा नियोजन मंडळावर पालकमंत्री महोदय आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशाने जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली. त्याच दिवशी आदरणीय दिग्विजय भाई बागल यांना माझ्या गावातला रोकडे वस्तीचा सिंगल फेजचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावात 7.5 लाख रुपये एवढा निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रहाची विनंती केली. आणि आज जो कार्यक्रम होता त्यांनी निधी उपलब्ध करून दिला, मंजूर करून दिला. म्हणून त्या सिंगल फेजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन, भूमिपूजन आम्ही प्रिन्सभाई यांच्या हस्ते केले. तसंच आमच्या निकडीचा एक वस्तीचा प्रश्न होता, जागदाळे टकले वस्तीचा. त्या वस्तीवर मी गेल्या 3-4 वर्षापासून पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी साचून राहायचं. गुडघीतकं पाण्यातनं लोकांना, शाळेतल्या मुलांना चालत ये जा करावं लागायची. अत्यंत दुर्दैवी अशी अवस्था होती. आमच्या गावातला आमदार फंडाला कुठला निधी मिळाला नाही. परंतु दिग्विजय भाई बागल यांची जिल्हा नियोजन मंडळावर निवड झाल्यावर आम्ही टकले जागदाळे वस्तीकडे जाणारा लक्ष्मण घर ते टकले जागदाळे वस्तीपर्यंत जाणार 2 किलोमीटरचा रस्ता चांगला मजबूतीकरण व्हावा यासाठी दिग्विजय भाई यांच्या सदस्य म्हणून त्यांना मिळणारा जो निधी आहे त्या निधीमधून तो रस्त्यालाही खडीकरण करावा अशी आमची मागणी होती. ती मागणी ही आदरणीय प्रिन्स भाई बागल यांच्या माध्यमातून त्यांच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या फंडामधून त्या रस्त्यास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही भायांचं आभार मानतो. आणि या होणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा आजही कार्यक्रम संपन्न झाला असं आपल्याला सांगतो. धन्यवाद. प्रियंका संभाजीराजे हंसले पाटील यांच्या एक विजेचा प्रश्न होता. त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी, त्या ठिकाणच्या पोल डीपीचे काय प्रश्न होते ते प्रश्नाचे तातडीने इकडे सोडून व्हावी म्हणून आदरणीय अशोक मामा असतील, सगळेच ग्रामस्थ यांनी सगळ्यांनी यांच्यावर मागणी केली किंवा आमच्या एक प्रश्न आहे विजेचा, तो प्रश्न आपल्या निधीमधून उपलब्ध होऊन झाला सुटला तर आम्हाला भविष्यामध्ये चांगली सोय उपलब्ध होईल
त्या गौंडरेकरांच्या विनंतीला मान देऊन त्यांची दखल घेतली आणि आदरणीय दिली साहेबांनी प्रिन्सभाई यांनी धामरे गौंडरे गावातील अनपुडे वस्तीसाठी जवळपास 6.5 लाख रुपयाची निधीची तरतूद केली आणि तो निधी आदरणीय बाईंनी दिला. त्या निधीच्या भूमिपूजनाचा एक करण्याचा प्रसंग या ठिकाणी आदरणीय गोविंद मामा आणि सर्व उपस्थित नेते मंडळी यांनी ते ठीक कापून त्याचं भूमिपूजन करावं अशी एक विनंती करतो. आणि तसेच या गौंडरे गावामध्ये अतिकतीच्या लढतीमध्ये ग्रामपंचायती झालेल्या लढतीमध्ये एक तरुण तडफदार माझा सहकारी मित्र त्या वार्डामध्ये त्याला निवडून दिलं तो माऊली बिचितकर आणि त्या बिचितकरच्या सांगण्यावरून ह्या गावामध्ये जे अंतर्गत जे काही सौरपती टाकायचे आहेत त्यासाठी गिरी साहेबांनी आणि प्रिन्सभाई साहेबांनी त्या निधीची उपलब्ध करून दिली. ती सुद्धा मंजुरीचे पत्र शासकीय मान्यता मिळाली आहे. हे आपल्या माहितीसाठी सर्वांना सांगतो. या दोन्ही कामांचं भूमिपूजन आदरणीय नेते आणि सर्व उपस्थित मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.